नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, आज दिवसभर आणि काल देखील दोन इश्यूज फार महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोक तल्लीन होऊन त्याची चर्चा करत आहेत। सर्व मीडियामध्ये त्याची चर्चा होते। त्याच्या जोडीला आणखीन एक विषय आज पुढे आला, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष एकत्र येणार, दोन्ही भाऊ एकत्र येणार याची चर्चा सतत दिवसभर चालू आहे। प्रत्येक मीडियाच्या चॅनलनी देखील नवीन ह्या विषयावर व्हिडिओ केलेत आज। म्हणून म्हटलं की मी माझ्या देखील मित्रांशी याबाबत संवाद साधावा या विषयावर। राज उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार का, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार का, मराठी भाषिक समाजाचे हितसंबंधचे संरक्षण करण्यासाठी दोघं येणार का, निरनिराळे अंदाज वर्तवले जात आहेत। काहीने सांगितलंय की म्हणजे राजसाहेब तर बालीला गेलेत आज, पण त्याच्या अगोदर त्यांचा संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन यांनी मात्र वेगळे इंटरव्ह्यू देऊन आमचा उद्धववर कसा विश्वास नाही आहे, तुम्ही उद्धवसाहेब असं का बोलले। दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा बोंगा सातत्याने सांगतोय की आम्ही कसं काय राजवर उद्धव विश्वास ठेवायचा, कळलं की नाही, वगैरे वगैरे। म्हणजे एकाला प्रत्येक जण प्रत्येकाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर देण्याची लढाई इथे सुरू झालेली आहे। राजसाहेबांनी त्यांचा मित्र महेश मांजरेकरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी मी आमच्यामध्ये उद्धव आणि माझ्यामध्ये काहीच तसे मतभेद नाही, ते कधी मामूली आहेत, क्षुल्लक आहेत। महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे महाराष्ट्र आमच्या हितसंबंधांपेक्षा अधिक मोठा आहे, त्यामुळे माझा त्याच्याशी हातमिळवणी करण्यात माझं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे। त्याला प्रतिसाद म्हणून आज भारतीय कामगार सेनेच्या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भाषण करताना उद्धव साहेबांनी हाच पॉईंट पकडून सांगितलं की मी पण तयार आहे, पण तुम्ही जाऊन आपल्या शत्रूंशी जाऊन त्यांच्या घरी जेवणावळी करा, त्यांना बोलवत असाल, त्यांच्याशी गुप्त भेटी घेत असाल तर ते करता कामा नये। तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगायला की आपल्या मराठी भाषिकांच्या हितशत्रूंशी मी कसलेही संबंध ठेवणार नाही, अशी म्हणजे इकडनं एक अट आहे तिकडनं एक आहे। म्हणून म्हटलं की आपण ह्या विषयावर तुमच्याशी संवाद साधावा। मी तुम्हाला खरं सांगू का, माझा जेवढा शिवसेनेचा अभ्यास आहे, मी जवळून सगळ्यांना बघितलं आहे। मी बाळासाहेबांबरोबर मार्मिकपासून त्यांच्याबरोबर काम पण केलं आहे, त्यावेळेला मी लिहित होतो, अजूनही लिहितो। त्यानंतर नवलकरांबरोबर मी मार्मिकमध्ये काम केलं आहे, आमचे ते भाऊ तोरसेकर होते, असे अनेक त्यांच्याबरोबर कामं केली आहेत। शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष मी कार्यरत राहिलो 1973 पासून। अरुण जोशींचा मी पट्टशिष्य होतो। त्यानंतर प्रत्यक्ष शिवसेनेचा शाखा प्रमुख वगैरे वगैरे आणि शिवसेनेच्या सगळ्या आंदोलनात मी भाग घेतला आहे। मी राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना जवळून बघितलं आहे। उद्धव साहेबांबरोबर 2005 ते 2007 बरोबर मी त्यांच्या पॉवर ग्रुपमध्ये काम पण केलं आहे। याच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो, ह्या चर्चा ज्या आजच्या दिवसभरात सुरू आहेत त्याला काहीही अर्थ नाही। इट हॅज नो पॉलिटिकल सेन्स। उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे ह्या जन्मामध्ये एकत्र येणार नाहीत, हे मी तुम्ही दिस इज अ रायटिंग ऑन द वॉल, मी आज तुम्ही लिहून घ्या, कधी येणार नाहीत, कळलं की नाही। एवढी त्यांची मन दोघांची एकमेकाबद्दल दुभंगलेली आहेत, ते कधीही ते विसरणार नाहीत, कळलं की नाही, आणि ते एकत्र कधीही येणार नाहीत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरखास्त करून ते शिवसेनेत विलीन होतील किंवा त्यांच्या आपल्याला सांगून दोघंही हातमिळवणी करतील, कदापि शक्य नाही आहे। कारण मुख्य प्रश्न येणार जेव्हा हा चर्चेला येईल तेव्हा नवीन जो कन्सेप्ट तयार होईल, जो शिवसेना ही ओरिजिनचं नेतृत्व कोणी करायचं, हा प्रश्न जेव्हा येणार त्यावेळेला हे सगळी चर्चा आहे ते सगळं निष्फळ होणार। त्या चर्चांना काही अर्थ राहणार नाही, समजलं का। आणि समजा राजनी एका दुय्यम भूमिका घेतली, ती दुय्यम भूमिका ते कायम त्या भूमिकेला तग धरून राहणार आहेत का? दुय्यम भूमिका मी शिवसेनेमध्ये घेतो, उद्धवने नेतृत्व करू दे, नाही, आतमधली धुसफुसी कायमच चालू राहणार। परत काय, मातोश्रीवरची किचन आणि शिवतीर्थावरची किचन हे दोन्ही राजकारणामध्ये सक्रिय आहेत पडद्यामागून, यांचं कधीही आपापसामध्ये पटणार नाही। पेशवाईचे झालं की जेव्हा बायकांचा रोल वाढला तेव्हा पेशवाई बुडाली ना, तसंच आहे ते इकडे। त्यामुळे त्या चर्चांना काही हक्क नाही। पण मी आशावादी आहे, आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट सच थिंग्स।
आणि खरं म्हणजे आय एम ऑल्सो इन फेवर ऑफ बोथ ऑफ देम जॉईनिंग हँड्स टुगेदर फॉर द स्पेशल पॉलिटिकल बेनिफिट्स विच दे कॅन ऑफर टू द मराठी भाषिक समाज. त्यासाठी एकच गोष्ट होऊ शकते, छत्रपतींच्या घराण्याचं जसे 2 राज्य तयार झाली, 2 गाद्या तयार झाल्या, कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी, त्याप्रमाणे आणि त्यांचा ते पहिले 7-8 वर्ष तर त्यांच्यामध्ये लढाई होतच होत्या. पण महाराणी येसूबाई साहेबांनी त्यांच्यामध्ये तह झाला करून दिला, तो म्हणजे वारणेचा तह म्हणून तो आज तक ते दोन्ही घराणे पाळतायत. तशा प्रकारचा त्याच धर्तीवर राज ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक अलिखित करार होऊ शकतो. ते म्हणजे मराठी भाषिक जनतेचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक हितसंबंधांच्या वेळी आम्ही 2 राणांनी आम्ही एकच असणार. त्यावेळेला एक ठाकरे म्हणून आम्ही त्या सर्व निर्णयांचं स्वागत करू, जर ते निर्णय शासनाचे मराठी भाषिक समाजाच्या फायद्याचे असतील तर. आणि ते मराठी भाषिक समाजाच्या ज्या विरोधात असतील, त्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक हितसंबंधांना धक्का लावणारे असतील तर आम्ही शिवसेना किंवा आम्ही ठाकरे फॅमिली म्हणून त्याचा तीव्रतेने विरोध करू. जी आम्हाला उपलब्ध साधनं असतील त्याचा उपयोग करू. अशा प्रकारचा तह, कळलं ना, वारणेच्या तहाच्या बेसिसवरचा, मी त्याला मुद्दाम वारणेचा तह म्हणतो, हे 2 ठाकरे हे तशा प्रकारचं एखादं ॲग्रीमेंट करून एकत्र येऊ शकतात आणि तसं ते करावं. मनोमिलन म्हणजे पक्ष विसर्जित करून नवीन पूर्वीची शिवसेना करू वगैरे ह्या गोष्टीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे अशा प्रकारचा तह करून त्या लोकांनी एकत्र येणं मात्र एकत्र येणं फार गरजेचं आहे. त्याचा परिणाम काय होईल की त्यांचं अंडरस्टँडिंग राहील की तू तुझा पक्ष सांभाळ, वाढव, मी माझा पक्ष सांभाळतो, मी माझ्या परीने माझा पक्ष वाढवीन. पण इलेक्शन्स येतील त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार असेल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार ज्या वॉर्डमध्ये असेल किंवा जिथे असेल तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार नसेल. अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग करार, अलिखित करार करावा त्यांनी, जेणेकरून मराठी मतं जी आज 5 पक्षामध्ये विभागली गेली आहेत ती जाणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी चर्चा करावा. आणि मुख्य म्हणजे ही चर्चा करण्यासाठी त्यांनी गेल्या वेळेला अनिल देसाई, आणखीन कोणतरी तिकडनं बाळा नांदगावकर वगैरे येत होते, या लोकांना अशा चर्चेमध्ये अजिबात दोघांनी इन्व्हॉल्व करू नये. त्यांना जे काय एकमेकाशी बोलायचं आहे, जो काय अलिखित करार करायचा तर त्यांनी प्रत्यक्ष एकमेकाशी भेटून एकमेकाशी बोलून करावा. फोनवर बोलावं. राजेना काय मातोश्री दूर नाही आहे किंवा उद्धवना काय शिवतीर्थ लांब नाही आहे. कधी इकडे येऊन त्यांच्या घरी चर्चा करावी, कधी त्यांच्या घरी त्यांनी जाऊन त्यांच्या चर्चा करावी. आणि अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग येत्या 6 महिन्यात त्यांनी तयार करावं. कळलं की नाही? जेणेकरून मराठी जी महाराष्ट्रामध्ये 8 ते 9 कोटी मराठी जनता आहे, मुंबईमध्ये ते जवळजवळ 40 लाख मराठी भाषिक आहेत. त्यांची एक गट्टा मतं शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळून मुंबई महानगरपालिकेच्या 228 जागांपैकी मॅक्झिमम जास्तीत जास्त मराठी भाषिक उमेदवार निवडून येतील. एवढं मात्र जरूर होऊ शकतं. आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा करावा. या मनोमिलनाच्या ज्या कथा बाहेर येत आहेत त्याला त्यांनी प्रतिबंध करावा आणि सर्व एनर्जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि राजसाहेब ठाकरे यांनी ह्या वारणेच्या तहाच्या धर्तीवर त्यांनी अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग करण्यामध्ये आपली एनर्जी फोकस करावी असं मला मनापासून वाटतं. आणि तो एकच उपाय, नाहीतर ह्यांच्यामध्ये कधीही एक येणार नाही. एवढी यांची मनं दुभांगलेली आहेत हे मी ऑथेंटिकली तुम्हाला सांगतो. कधी शक्य नाही. किती त्यांनी म्हणू देत या ना त्या कारणाने ती युती. मुख्य प्रश्न म्हणजे त्याचं नेतृत्व या नवीन फॉर्मॅटमध्ये जो पक्ष येईल त्याचं कोणी करावं. आणि एखाद्याने जरी मावळती भूमिका घेतली तर तो म्हणणार की मला इलेक्शनमध्ये मी सांगेन त्या लोकांना द्यायला पाहिजे, मला एवढीच सीट पाहिजे, तो म्हणणार मला तेवढीच साठी. ही काय युती एवढं शक्य नाही आहे. त्यापेक्षा अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग कशा रीतीने ती एक मेकॅनिझम तयार करायचं आहे, प्रॅक्टिकल मेकॅनिझम कसा तयार करायचा आहे सीट ॲडजस्टमेंटचा, त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं असं मला मनापासून वाटतं. आणि ते टिकवावं, येणाऱ्या काळात देखील त्यांनी टिकवावं. कळलं की नाही असं मला वाटतं. मित्रांनो, मला जे काही वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे. तुम्हाला जर हे पटलं ना तर डेफिनेटली माझ्या व्हिडिओला लाईक करा, तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही त्याला फॉरवर्ड करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून माझं म्हणणं त्यांच्याकडे पटेल. आणि वेस्ट ऑफ एनर्जी न होता मी जो सांगतोय की तुम्ही वारणेच्या तहाच्या धर्तीवर काहीतरी असं अंडरस्टँडिंगचा तह करून त्याच्यावर एनर्जी फोकस करा, जेणेकरून अखंड मराठी भाषिक जनतेला त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करणारी एक महाशक्ती या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या पुढे तत्परतेने येईल.
मित्रांनो, या विषयावर मी परत तुमच्याशी संवाद साधेन. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत कृपा करून प्लीज 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 टेक केअर.